मित्रांनो, नेता अकॅडमी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत प्रकरण क्रमांक 6 अर्थनियोजन। आणि अर्थनियोजन म्हणजे काय आपण बघणार आहोत, तसंच अर्थशास्त्र म्हणजे काय आपण बघणार आहोत। तर अर्थनियोजन म्हणजे काय, तर पैशांचे व्यवस्थापन ते कशासाठी करायचे आहे, तर आपल्या येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला काही वेगवेगळे खर्च असतात, त्याकरिता अर्थनियोजन करणे आवश्यक असते। आपण आर्थिक नियोजनाची एक व्याख्या बघूया। आपल्या आर्थिक साधनांचे योग्य व्यवस्थापन करून आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रक्रियेला आर्थिक नियोजन असे म्हणतात। म्हणजे आपल्याकडे जे काही येणारे साधन आहे, पैसा येण्याचे जे साधन आहे, त्यांचा विचार करून त्याबरोबरच आपल्याला जे काही खर्च आहे, त्याबरोबरच आपल्या येणाऱ्या भविष्यामध्ये जे खर्च आहे त्या संबंधीचे जे एकंदर नियोजन असते त्यालाच अर्थनियोजन असे म्हणतात। तुम्ही यापूर्वी साक्षरता हा शब्द ऐकला असेल। साक्षरता या शब्दाबरोबर अर्थसाक्षर हा देखील एक शब्द आहे। आणि अर्थसाक्षर म्हणजे काय, तर आपल्या जे काही आर्थिक गोष्टी आहेत त्याबाबत जागरूकता बाळगणे त्यालाच म्हणतात अर्थसाक्षर होय। केवळ पैसा कमवणे हे उद्दिष्ट नसून मिळालेल्या पैशाचे योग्य पद्धतीने नियोजन करणे, त्यामध्ये आपल्याला असलेले उत्पन्न, आपल्याला असलेला खर्च, नंतर आपण भरणारे कर, आपल्याला विविध कर असतात ते कर, त्यानंतर आपल्याला काही कर्ज आहे का, त्याबरोबरच आपण कशामध्ये बचत करणे आवश्यक आहे का, काही गुंतवणूक करणे आवश्यक आहे का, या सर्व बाबींचा विचार करणे यालाच अर्थसाक्षरता असे म्हणतात। त्याबरोबरच आपण आपल्या भविष्यासाठी योग्य अशी तरतूद करणे आवश्यक असते, कारण आपल्याला काही खर्च हे समोर दिसत असतात आणि काही खर्च हे आपल्याला माहिती असतात, तर काही खर्च मात्र अनपेक्षित असतात। जसं एखादी नैसर्गिक आपत्ती येणे, जसं कोरोना येऊन गेला, त्यानंतर कधी ज्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेस कधी पूर येतात, त्याबरोबरच कधी अन्नधान्य महाग होते, काही या अनैसर्गिक बाबी असतात, अनपेक्षित बाबी असतात, त्यांचा देखील आपण विचार केला पाहिजे आपल्या भविष्याकरता। तर हे जे प्रकरण आहे याचं नाव आहे अर्थनियोजन। याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध म्हणजे जसे की आपण शिक्षण घेणार आहोत, आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी आपल्या आईवडील वेगवेगळ्या पद्धतीने काय करत असतात, अर्थनियोजन करत असतात, आर्थिक बचत करत असतात, का तर आपले भविष्य चांगले घडावे म्हणून। आणि अर्थनियोजन आवश्यक असते आणि याचा तुम्हाला जीवनभर उपयोग होणार आहे। थोडक्यामध्ये अर्थनियोजन काय आहे हे आपण समजून घेणे आवश्यक आहे। कशा कशामध्ये गुंतवणूक करता येते आणि त्याचे कोणकोणते फायदे असतात हे आपण समजून घेतलं पाहिजे। आता या प्रकरणामध्ये काही तुम्हाला ज्या इंट्रोडक्टरी अगदी सुरुवातीच्या काही ज्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत, ज्या संज्ञा आहेत की ज्याच्याशी तुम्ही काय होणार आहे, ओळख करून घेणार आहे। त्याच्यामध्ये आहे गुंतवणूक, म्युच्युअल फंड, तिथून नाही तर भविष्य निधी, भविष्य निर्वाह निधी, त्याला आपण काय म्हणतो, प्रोव्हिडंट फंड असं म्हणतो, पीएफ असं म्हणतो। तर या शब्दांचा तिथे उल्लेख झालेला आहे। हे काही जे शब्द आहे, जर तुम्हाला ते काही शब्द नवीन वाटत असतील तर तुम्ही त्याचं गुगल करा, त्याचा अर्थ समजून घ्या। जर तुम्हाला काही गोष्टींचं हे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आईवडिलांची त्याच्यामध्ये मदत घेऊ शकता। आणि हे जे प्रकरण आहे हे तुम्हाला ह्या प्रकरणाकडे तुम्ही एक करिअरचा भाग म्हणून देखील बघू शकता, कारण अर्थनियोजन सल्लागार हे देखील एक करिअर आहे। यामध्ये लोकांना त्यांच्या मिळणाऱ्या पैशाबाबत त्यांनी त्यांचे आर्थिक नियोजन कसे करावे याचा सल्ला देण्याचे काम हे अर्थ सल्लागार करत असतात। लोकांनी त्यांची गुंतवणूक म्युच्युअल फंडामध्ये, LIC मध्ये, पोस्टामध्ये कशी करावी, त्यापासून त्यांना कोणकोणते फायदे होऊ शकतात याबाबत अधिकाधिक माहिती देणे, त्यांना मार्गदर्शन करणे हा देखील एक व्यवसायाचा भाग आहे। आता आपल्याला आपले प्रकरण शिकायचे आहे, त्यामुळे आपण सगळ्या संज्ञा पहिले शिकणार आहोत की गुंतवणूक म्हणजे काय, बचत म्हणजे काय, आपले उत्पन्न म्हणजे काय, उत्पन्नामध्ये कर असतो, तर ह्या सर्व बाबी आपण समजून घेऊया। आता आपण अर्थनियोजन या प्रकरणामध्ये काही संज्ञा बघणार आहोत। बचत म्हणजे काय, ठेव म्हणजे काय आणि गुंतवणूक म्हणजे काय। बचत म्हणजे काय, तर आपण जे पैसे वाचवतो त्याला आपण बचत म्हणतो। तर व्याख्या काय आहे, वर्तमानातील
आवश्यक गरजा पूर्ण करून वर्तमानातील आवश्यक गरजा पूर्ण करून इतर गरजा भागवण्यासाठी पैसे साठवण्याचा जो आपण प्रयत्न करतो त्यालाच आपण बचत करणे असे देखील म्हणतो. म्हणजे आपले जे सध्याचे खर्च आहेत, जे वर्तमानात खर्च आहेत, ते खर्च करून काही पैसे आपण बाजूला काढून ठेवतो, त्याला आपण काय म्हणतो, बचत असे म्हणतो. नंतर ठेव. ठेव म्हणजे काय, आपण जे बचत करतो ते पैसे काय झाले पाहिजे, वाढले पाहिजे. ते पैसे जर तसेच पडून राहिले तर उपयोग होणार नाही, कारण पैशाची किंमत हळूहळू काय होत असते, कमी होत असते, म्हणजे महागाई वाढत असते. म्हणून आपण जी काही बचत करतो तिच्यामध्ये काय झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे. म्हणून आपण ती ठेव म्हणून ठेवतो. जसं आपण बँकेमध्ये विशिष्ट रक्कम ठेवतो आणि आपल्याला बँकेकडून त्याच्यावर व्याज मिळते, तर त्याच्यामध्ये काय होतो, आपला पैसा काय होतो, वाढतो. तर ती काय झाली, ठेव. आता तिसरी संज्ञा आहे गुंतवणूक. गुंतवणूक म्हणजे काय, ज्यांकडे मोठ्या प्रमाणावर पैसा असतो ते जमीन, घर, सोने, म्युच्युअल फंड, आरडी, पोस्ट आणि एलआयसी यांसारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात, जेणेकरून त्यांच्या पैशांची किंमत ही अधिकाधिक वाढत असते. त्यालाच गुंतवणूक असे म्हणतात. गुंतवणूक ही कमीपासून जास्त पर्यंत करता येते. जर अधिक पैसे असतील तर जमीन, घर अशा मोठ्या गोष्टी देखील लोक घेत असतात. आणि त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड, आरडी, पोस्ट, एलआयसी ह्या देखील काय आहेत, सोने घेणे हे देखील काय आहेत, गुंतवणूक करण्याचे विविध मार्ग इथे आहेत. यालाच काय म्हणतात, गुंतवणूक असे म्हणतात. या 3 संज्ञा आपण बघितल्या आहे. अजून काही संज्ञा आपण याच्या संबंधित बघणार आहोत. याआधी आपण 3 व्याख्या बघितल्या आहेत, त्या म्हणजे बचत म्हणजे काय, ठेव म्हणजे काय आणि गुंतवणूक म्हणजे काय. आता चौथी व्याख्या किंवा चौथी संज्ञा आपण बघणार आहोत, ते म्हणजे अर्थनियोजन. प्रत्येक गुंतवणूकदार आवश्यक तेवढी रक्कम खर्च करतो आणि उरलेल्या रकमेची बचत करतो. तसेच बचत केलेल्या रकमेची विचारपूर्वक गुंतवणूक देखील करतो, त्यास आर्थिक नियोजन असे म्हणतात. नंतर आहे आर्थिक नियोजनाचे प्रयोजन. आर्थिक नियोजन करणे का आवश्यक आहे, संपत्ती ही आपली वाढली पाहिजे, म्हणजे संपत्तीची वृद्धी झाली पाहिजे आणि संपत्ती सुरक्षित देखील राहिली पाहिजे. हे 2 उद्देश आहेत. आर्थिक नियोजनाचे 2 उद्देश आहेत, ते म्हणजे संपत्तीची वृद्धी आणि संपत्तीची सुरक्षितता. आता 5वी व्याख्या आहे वार्षिक उत्पन्न. वार्षिक उत्पन्न हे त्या व्यक्तीचं असतं, कधी कधी त्या कुटुंबाचं देखील असतं, कारण घरामध्ये कमवणारी एकच व्यक्ती असते, तर ते त्या व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असते. म्हणजे वार्षिक उत्पन्न म्हणजे काय, एखादी व्यक्ती कुठे जेव्हा नोकरी करत असते तेव्हा त्याला जो पगार मिळतो तो वर्षामध्ये एकूण किती पगार मिळतो ते झाले त्याचे वार्षिक उत्पन्न. त्याच पद्धतीने एखादा व्यक्ती जर व्यवसाय करत असेल तर त्याला वर्षभरामध्ये जो फायदा होतो त्याला आपण म्हणणार त्याचे वार्षिक उत्पन्न. एका वर्षामध्ये व्यक्तीला जो एकूण पगार मिळतो किंवा व्यवसायातून जो फायदा किंवा उत्पन्न मिळते त्याला त्या व्यक्तीचे किंवा त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असे म्हणतात. आपण अर्थनियोजन प्रकरण शिकत आहोत. सुरुवातीला आपण अर्थनियोजनाची आवश्यकता काय आहे हे आपण थोडक्यामध्ये पाहिलं. अर्थनियोजन म्हणजे काय हे पाहिलं. त्याच पद्धतीने आपण अर्थनियोजन या प्रकरणामध्ये येणाऱ्या विविध संज्ञांचा अभ्यास केला. आपण पाहिलं की बचत म्हणजे काय, ठेव म्हणजे काय, गुंतवणूक म्हणजे काय, त्याच पद्धतीने आर्थिक नियोजन म्हणजे काय, वार्षिक उत्पन्न म्हणजे काय. या सगळ्या बाबींचा आढावा घेत असतानाच आपल्याला खरोखरच आर्थिक नियोजनाची आवश्यकता का आहे यामध्ये त्याची जी कारणं आहेत त्या कारणांचा इथे पान नंबर 93 वर उल्लेख केलेला आहे. जसं मी सांगितलं तेव्हा काही अपेक्षित घटना आहेत आणि काही अनपेक्षित घटना आहेत. तर त्या घटना कोणत्या त्या आपण जाणून घेऊया की अर्थनियोजनाची आवश्यकता आपल्याला कशासाठी आहे. तर अपेक्षित घटना काय काय आहे आपल्या जीवनामध्ये, मुलांचे शिक्षण आणि मुलांसाठी लागणारा इतर खर्च. मुलांचे शिक्षण हा काय आहे, अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे. तो आपल्याला माहिती आहे की आपल्याला ही अपेक्षित घटना आहे, त्यासाठी आपल्याला खर्च लागणार आहे. त्याच पद्धतीने जर आपण काही व्यवसाय करत असू तर त्याकरता आपल्याला काय लागत असते, भांडवल लागत असते. नंतर वाहन खरेदी.
वाहन खरेदी हा जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारचे वाहन सर्वच जण खरेदी करत असतात. मग ते सायकल असो, टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, तसंच व्यवसायासाठी वेगवेगळी वाहने देखील खरेदी करावी लागतात. आता त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे घराचे बांधकाम. ज्या ज्या घरात आपण राहत असतो त्याची डागडुजी करणे, घराचे बांधकाम करणे किंवा नवीन घराची खरेदी करणे यासाठी देखील आपल्याला आर्थिक नियोजनाची आवश्यकता असते. सगळ्यात महत्त्वाचं पाचवा मुद्दा जो दिलेला आहे की वृद्धकाळातील गरजा. व्यक्ती जसं जसं वृद्ध होत जातो त्यानंतर काय होतं त्याचे जे म्हणजे पैसे कमवण्याचे जे आहे म्हणजे 60व्या वर्षी काय होतं तो कामातून निवृत्त होतो. त्यानंतर त्याला त्याच्या गरजा भागविण्यासाठी आर्थिक बाबींची आवश्यकता असते. तेव्हा जे लोक सरकारी नोकरीमध्ये असतात त्यांना पेन्शन मिळत असते. जसेच काही कंपन्यांमधून विशिष्ट रक्कम ही काय केली जाते, दिली जाते. परंतु सर्वसामान्यपणे बऱ्याच लोकांना ह्या सुविधा नसतात. म्हणून वृद्धकाळातील गरजा भागविण्यासाठी त्यांनी आर्थिक नियोजन करणे आवश्यक असते. या झाल्या सगळ्या अपेक्षित घटना. अनपेक्षित घटना कोणत्या असू शकतील? नैसर्गिक आपत्ती. जसं आपण बघितलं की कोरोना आला होता, तर हे काय आहे, अनपेक्षित आहे. आपल्याला त्यामध्ये म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतील आणि ज्या अचानक घडू शकतात, तर अशा वेळेस आपल्याकडे काय पाहिजे, आर्थिक नियोजन पाहिजे. नैसर्गिक आपत्ती ज्यामध्ये पूर येणे, तिथून नाहीतर कधी वीज पडणे, ह्या वेगवेगळ्या घटना त्याच्यामध्ये असू शकतात. नंतर आहे कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आजारपण. कधी एखादी व्यक्ती आजारी पडते तर त्याला काय होतं, जास्त खर्च लागू शकतो. त्यानंतर अपघातामुळे झालेले नुकसान. काही अपघात होत असतात तर ते वाहनांचे अपघात असतात, काही वेगळे आकस्मिक अपघात असू शकतात. तर या अपघातामध्ये काय होतं, कधी कधी आर्थिक नुकसान होत असतं. तर त्याचा देखील आपल्याला काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि शेवटचा याच्यामधील अनपेक्षित घटनांमधील कोणालाही नको असलेला म्हणजे आकस्मिक मृत्यू. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे आकस्मिक निधन झाले असता काय होतं की त्या कुटुंबाचं जर कोणी मुख्य व्यक्तीचे जर आकस्मिक निधन झाले तर काय होतं की ते त्यांच्याकडे आर्थिक नियोजन असणे आवश्यक असते. जर कमावती व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्यासाठी आर्थिक नियोजन हे अतिशय आवश्यक असते. आणि त्याच पद्धतीने आता हे झालं आर्थिक नियोजनाची काय आवश्यकता आहे त्याबद्दलचं आपण काय घेतलं, जे तुमच्या पुस्तकामध्ये ज्या बाबी दिल्या आहेत त्यांचा काय घेतला आपण एक आढावा घेतला. त्याच पद्धतीने पुस्तकामध्ये पान नंबर 94 आणि पान नंबर 95 वर बचत आणि गुंतवणूक यामध्ये काही डिटेल्स दिलेले आहेत, त्या तुम्ही वाचायच्या आहे आणि त्याबद्दल देखील आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण पान नंबर 94 आणि पान नंबर 95 वरील जे दोन मुद्दे आहेत, बचत आणि गुंतवणूक, या बाबींबाबत जे काही अधिक मुद्दे दिले आहेत त्यांचा देखील आपण इथे अभ्यास करणार आहोत. काय मुद्दे आहेत आपण ते बघूया. पान नंबर 94 वर बचत बद्दल अधिक मुद्दे दिलेले आहेत. बचत ही कशासाठी केली जाते, ही पैसे सुरक्षित राहावे आणि त्याच्यामध्ये वाढ व्हावी म्हणून. जर आपल्याकडे रोकड असेल तर ती चोरीला जाऊ शकते, म्हणून आपण काय केले पाहिजे, ते पैसे बँकेमध्ये ठेवले पाहिजे. कुठेतरी आपण काय केले पाहिजे, ते बचत ठेवली पाहिजे, जेणेकरून त्याची काय झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे. आपण बचत रोख स्वरूपामध्ये ठेवली तर तिची क्रय शक्ती देखील कमी होते, म्हणजे पैशाची किंमत काय होत असते, कमी होत असते. मी तुम्हाला मागच्या पण लेक्चर मध्ये सांगितलं पैशाची किंमत कशी कमी होते. समजा जर आज 10 रुपयाला 2 पेन्सिल मिळत असतील तर काही वर्षांनी 10 रुपयाला एकच पेन्सिल मिळेल. जसं आमच्या लहानपणी 1 रुपयामध्ये 4 चॉकलेट मिळत असेल, आता 1 रुपयाला एकच चॉकलेट मिळतं. म्हणजे तेव्हाचाच 1 रुपया मी जर आतापर्यंत तसाच ठेवला असता तर त्याची क्रय शक्ती काय झाली असती, कमी झाली असती. तेव्हा 4 चॉकलेट यायचे, आता 1 रुपयाला एकच चॉकलेट येतं. म्हणजे काय होतं, पण जर मी ते 1 रुपयाची काही गुंतवणूक केली असेल तर काय होतं, त्याचे माझे पैसे काय असणार आहे, वाढत जाणार आहे. तर आता इथे लक्षात घ्या की म्हणून आपण काय केलं पाहिजे की जी बचत आहे ती कधीच रोख स्वरूपामध्ये न ठेवता काय केलं पाहिजे, तिचे आपण कुठेतरी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. म्हणून बचतीची योग्य गुंतवणूक करून त्यात वाढ होणे आवश्यक असते. नंतरचा मुद्दा आहे बचतीचा आपण अजून काय करू शकतो. जर मोठ्या प्रमाणामध्ये
तुमच्याकडे बचत किंवा रक्कम असेल तर त्याचा उपयोग आपण उद्योग, व्यवसाय, धंदे यामध्ये केला तर आपले राष्ट्रीय उत्पन्न देखील वाढत असते. म्हणून बचत करून आपण वेगवेगळे व्यवसाय किंवा उद्योगधंदे केले पाहिजे. त्यानंतर आपण बचत करून समाजकार्य देखील करू शकतो. त्याचा पूर्ण समाजाला सर्वांगीण असा फायदा होत असतो. ज्यामध्ये जे आर्थिक घटक जे आहेत, जे काही दुर्बल असतात त्यांच्यावर समाजामध्ये काय केलं जातं, समाजकार्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना अधिक सशक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातात. नंतर आता आपण काय म्हणायचं आहे बचतीमधून त्यांना, की फक्त तुम्ही जास्तीत जास्त आवश्यक बाबींवरच खर्च करा. ज्या चैनीच्या वस्तू आहेत त्या टाळा, जेणेकरून तुम्हाला ज्या आवश्यक गरजा आहेत जसं शिक्षण, तिथून नाहीतर दवाखाना, तिथून नाहीतर आपल्या इतर दैनंदिन आणि भविष्यातील गरजा यांवरच काय झाला पाहिजे, खर्च झाला पाहिजे. म्हणून चैनीच्या गोष्टी ह्या काय केल्या पाहिजे, टाळल्या पाहिजे. हा एक सल्ला इथे बचतीच्या माध्यमातून दिला जातो. आता पुढे पान नंबर 95 वर गुंतवणूक बद्दल अधिक माहिती दिलेली आहे. गुंतवणुकीचे विविध प्रकार असतात. त्यातील मुख्य प्रकार आपल्याला जनरल सर्वसामान्य लोकांना काय माहिती आहे, बँक आणि पोस्ट. बँकेमध्ये डिपॉझिट ठेवणे, विशिष्ट रक्कम ठेवणे आणि त्याच्यावर व्याज मिळवणे. तिथून नाही तर पोस्टामध्ये पैसे विशिष्ट रक्कम ठेवणे किंवा दरमहा पैसे भरणे. ह्या दोन ज्या आहे ह्या गुंतवणुकी सर्वसामान्यपणे सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर शेअर्स आणि म्युच्युअल फंड याची देखील तुम्ही नाव ऐकले असतील. थोडक्यामध्ये शेअर्स आणि म्युच्युअल फंड हे काय असतं, तर शेअर्स आणि म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा आपण पैसे गुंतवू, एखाद्या कंपनीचे आपण शेअर्स किंवा ते म्युच्युअल फंड मध्ये तिथे जेव्हा आपण रक्कम टाकतो तर तेव्हा ते पैसे ते त्या उद्योगामध्ये काय करतात, गुंतवतात. आणि जेव्हा ते पैसे तिथे गुंतवले जातात आणि ज्या उद्योगामध्ये पैसे गुंतविले आहेत जर त्या उद्योगाला फायदा झाला तर जो गुंतवणूकदार आहे त्याला लाभांश किंवा फायदा काय असतो, मिळत असतो. अधिक लाभांश झाला तर अधिक फायदा मिळतो. पर्सेंटेज वाईज हा फायदा कदाचित भरपूर असू शकतो, याच्या कंपॅरेटिव्हली हा काय असतो, जास्त असतो. परंतु याच्यामध्ये जोखीम कशी असते, की जर त्या ज्या उद्योगधंद्यामध्ये शेअर्स किंवा म्युच्युअल फंडने पैसे लावलेले आहेत तर जर त्यांचेच असतील ते शेअर्स किंवा काय तर परंतु जेव्हा या शेअर्स किंवा म्युच्युअल फंड मध्ये जर पैसे जेव्हा लावलेले असतात आणि त्याच उद्योगामध्ये जर त्या उद्योगकर्त्याला किंवा त्यांना नुकसान झाले तर काय होतो, त्याचा प्रत्यक्षपणे इफेक्ट हा गुंतवणूकदारावर होतो आणि त्यामुळे गुंतवणूकदारास तोटा देखील होऊ शकतो. इथे जोखीम आहे, इथे पैसे अधिक प्रमाणामध्ये वाढू पण शकतात, त्याचप्रमाणे गुंतवणूकदारास तोटा देखील होऊ शकतो. तर ह्या आपण दोन बाबी पान नंबर 94 आणि 95 वर बघितलेले आहे. बचत आणि गुंतवणूक ह्याबद्दलच्या बऱ्याच संकल्पना आपण इथे क्लिअर